आपलं सहर्ष स्वागत आहे कोकण हिडन ब्लॉग्स पार्ट 4 मध्ये. तर आज आपण आलेलो आहोत श्री सुकाई रेडजाई मंदिर कामथे. हे एक स्वयंभू मंदिर आहे. इकडचं वातावरण म्हणजे खूपच मस्त आहे, खूपच. तुम्हाला देवळाचा परिसर दाखवतो. तर हा आहे देवळात आत जाण्यासाठी मुख्य दरवाजा. तर ही आहे देवीची सुंदरशी मूर्ती. आता दरवाजाला लॉक आहे. खूप असं सुंदर मंदिर आहे. देऊळ आतमधून बघितलं असेल. आता तुम्हाला देवळाच्या बाहेरून दाखवतो. इकडे बघू शकता, इकडे नारळाची झाड आहेत. म्हणजे इकडे जर तुम्ही आलात ना तर पूर्ण निसर्ग रमलेलं कसं देऊळ असतं ते बघायला भेटेल. आणि गावकऱ्यांनी पण खूप असं छानपणे ठेवलेलं आहे मंदिर. आणि हे पहिलं देऊळ लागतं ते म्हणजे श्री मालक. आता हे मालक म्हणजे या जमिनीचे मालक असतील किंवा काही असेल आपल्याला जाणीव नाही. बघू शकता, पण मला असं वाटतं की हे या जमिनीचे राखणदार असतील. आणि इकडे स्त्रियांना प्रवेश नाही आहे. तर ह्याच्याच पाठी दुसरं देऊळ आहे ते म्हणजे देवीचं श्री काळकाई देवी मंदिर. हे बघू शकता, हे आहे काळकाई देवी. त्याच्याच बाजूला एक तिसरं मंदिर आहे. तर तिसरं मंदिर आहे श्री वरदान देवी. आणि त्या वरदान देवीसोबत एक असं मस्तपैकी असं शिवलिंग आहे, बघू शकता. हे पण स्वयंभू आहे. सगळं सगळं जुनं आहे पूर्ण. फक्त आता थोडंसं रिपेंट केले नसतील, पण पूर्ण सगळी देवळं स्वयंभू आहेत. संध्याकाळच्या वेळेत आलात तर इकडे आपल्याला सनसेटचा व्ह्यू पण चांगला भेटू शकतो. आता हे पूर्ण देवळाचं आउटर लुक दाखवतो पूर्ण गोल फिरून. हे दोन झाड आहेत. ही कदाचित 200 वर्ष पूर्ण जगलेली असतील. बघू शकता केवढी मोठी झाडं आहेत. देवळाच्या जवळपास असणारे ते 200 वर्ष जुनं झाड बघितलं असेल, पण देवळापासून थोडंसं लांब अजून एक झाड आहे. ते म्हणजे हे बघू शकता. हे तरी जवळ म्हणाल तरी 300 वर्ष तरी असेच जगलेलं खूप मोठंसं झाड आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये छोटंसं वाटत असेल, पण रिअलमध्ये बघायला आलात तर खूपच मोठं आहे. आपलं बनियान ट्री आहे हे. दर्शन म्हणजे चैत्र महिन्यात होणारी इथे एक यात्रा असते. तर ती इथे यात्रा होते, ती खूप मोठी असते इकडे. तर हे आहे सुकाई रेडजाई मंदिर. खूप असं मस्त मंदिर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे पण एक कोकणचा हिडन स्पॉट बोलू शकता, कारण सहजासहजी लोकांना हे माहीत नसेल कामत्यातलं टेम्पल. तर तुम्हाला व्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.